जलील शेवटी जलील व्हायचीच कामं करणार, सुधारणार नाही. याच्यावरती याच्या आधी पण व्हिडिओ बनवला होता, तेव्हा पण असंच केलं होतं. तेव्हा तर रस्त्यावर मार खाल्ला तरी अक्कल आली नव्हती. आता तर गुन्हेगाराचं समर्थन करतोय आणि गुन्हेगाराचं समर्थन करणारा गुन्हेगारापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार असतो. ऐका जरा. निदा खानला अटक झाल्यानंतरही इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण, फक्त आरोप, मात्र निदा दहशतवादी नाही, जलील यांची प्रतिक्रिया. निदा खान ही TCS प्रकरणामधील मुख्य आरोपी आहे, जिच्यामुळेच हे सगळं रॅकेट चालल्या गेलं असा आरोप आहे तिच्यावरती. गुन्हेगार आहे ती. तिच्या समर्थनार्थ इम्तियाज जलील म्हणत आहे, बघा तुम्ही, ऐका एकदा. पेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मुळातच MIMचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरी निदा खानला आश्रय दिला गेला होता. मतीन पटेलवरती गुन्हा दाखल झाला. आता इम्तियाज जलीलच्या बोलण्यानंतर इम्तियाज जलीलच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत. पोलीस बरोबर त्यांच्या पद्धतीनं माहिती काढतील, पण याच्यामध्ये MIM आणि इम्तियाज जलीलचा काळा चेहरा समोर येतोय. TCSचं प्रकरण खूप गंभीर आहे. याच्यामध्ये जलील म्हणत आहे निदा खान काय दहशतवादी नाहीये. मग बांडगुळा कोण आहे? तिने TCSचं प्रकरण हलक्यात घेण्यासारखं नाहीये आणि अशा आरोपीचं जलील सारखा माणूस समर्थन करत असेल तर हा खरंच जलील आहे. याला काडी मात्र अक्कल नाहीये. आरोपीचं समर्थन करणारा तो प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हेगारापेक्षा मोठा असतो. त्याच्यामुळं इम्तियाज जलीलला लगेच अटक झाली पाहिजे. त्याचसोबत या सर्व प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत पोहोचलेली आहेत ते जनतेसमोर सत्य आलं पाहिजे. एक मात्र खरंय, हा जलील रस्त्यावरती जलील झाला, रस्त्यावरती मार खाल्ला तरी पण बाज येणार नाही. जलील तो जलीलच राहणार.